नमस्कार मैत्रिणींनो, सखी सहेली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सगळ्याच्या आवडीचे बनवणार आहोत महाराष्ट्रीयन कढी। कढी म्हटलं की सगळ्यांना आवडीचा पदार्थ। चला तर बघूया कशी बनवतात ते। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी। इथं मी दही घेतलेलं आहे, दह्यापासून बनवलेली कढी आहे। ही दही घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतलेलं आहे मी। हे तर ताक तयार केलेलं आहे आणि त्यात लागणारं तेल, हे बेसन, जिरे, मोहरी, हळद, मीठ, धनिया पावडर, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि अद्रक ह्याची केलेली पेस्ट आहे। ते बघूया कशी बनवतात आहे। हे कढीसाठी दही घेतलेलं आहे मी। त्यात आपण ह्या चमच्यानं पोहे खायच्या चमच्यानं 3-4 चम्मच हे बेसन घेतलेलं आहे। एवढं बेसनासाठी लागणार आहे। आता जर बघूयात आपण सगळ्यात सर्वप्रथम मी पातेल्यामध्ये आपण तेल गरम करूया। तेल टाकलेलं आहे। तेल तापल्यापर्यंत आपण त्यात टाकूया थोडीशी मोहरी, थोडंसं जिरे। मोहरी जिरे तडतडेपर्यंत थोडंसं थांबूया, म्हणजे की आपण जिरं मोहरी तडतडू। आता इथं घालूया आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट। थोडीशी घालूया कोथिंबीर आणि कढीपत्ता। माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नाही आहे, कढीपत्ता आवश्यक टाका। कढीपत्त्यानं खूप छान टेस्ट येते। थोडंसं लसूण वगैरे होत आलं, लसूण जिरं होत आलेलं आहे, ते टाकूया। थोडीशी हळद, अर्धा चम्मच, 1 चम्मच धने पावडर, या चम्मचनं चवीनुसार मीठ, तर हलेली कोथिंबीर आहे, काही थोडी नंतर टाकूया। बघा किती छान कलर आलेला आहे। आणि तिथे पाणी थोडंसं घट्ट वाटलं तुम्ही त्यात पाणी घालू शकता। तुमचं दही जर जास्तच आंबट असेल तर त्यात तुम्ही गरम पाणी करून टाका, आणि नॉर्मल जर असेल तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता। नॉर्मल जे पाणी असते आपलं त्याचा उपयोग करू शकता। दही आंबट किती आहे त्याच्यावर आहे। तर दही जर थोडं जास्त आंबट असेल, गरम पाण्याने थोडंसं आंबटपणा त्याचा कमी होतो। त्याच्यात घालूया खूप सारी कोथिंबीर, बघा। तर थोडी 5 मिनटं याला होऊ देऊया। बघा आता आपली कढी होत आलेली आहे। तुम्हाला घट्ट पातळ किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी त्यात वाढवू शकता। थोडीशी मला इथे घट्ट वाटत आहे। बघा किती छान सुरेख रंग आलेला आहे त्याचा। थोडीशी मला घट्ट वाटत आहे, थोडंसं पाणी टाकत आहे मी याच्यात। बघा छानशी कढी तयार आहे। एकदा पण अवश्य बघा महाराष्ट्रीयन कढी। बघा तयार आहे आपली महाराष्ट्रीयन कढी। बघा किती सुरेख दिसत आहे, कलर किती छान आलेला आहे हिचा। एकदा करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।